ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पताञ्जलि प्राञ्जलि रानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्माक्षीयमामृतात्। 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शयनस्थितीतील आसन. एकपाद उत्तानपाद. प्रथम डाव्या पायाने 30 सेकंद तसंच थांबायचं आहे. नंतर सावकाश आसन सोडायचं आहे. 1 नंतर उजव्या पायाने सावकाश आसन घ्यायचं आहे. 30 सेकंद त्याच स्थितीत राहायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडायचं आहे. 1 शयनस्थिती.
आता द्विपाद उत्तानपाद आसन दोन्ही पायांनी. एका अंकात घ्यायचं, एका अंकात सोडायचं आहे. 30 सेकंद त्याच अवस्थेत थांबायचं आहे. सोडणार आहोत. 1. त्यानंतर विपरीत करणे. 3 अंकात आसन घ्यायचं आहे, 3 अंकात आसन सोडायचं आहे. श्वास घेत 1, श्वास सोडत दोन्ही पाय किंचित डोक्याकडे न्यायचे आहे. 2, श्वास घेत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. 3, विपरीत करणे आसन स्थिती पूर्ण. 30 सेकंद त्याच स्थितीत थांबायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडायचं आहे. श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय डोक्याकडे न्यायचे आहेत. 1, सावकाश पाठीचा भाग जमिनीवर टेकवायचा आहे. 2, सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. 3, सर्वांगासन करणार आहोत. अगोदर द्विपाद उत्तानपाद. श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचे आहे. 1, द्विपाद उत्तानपाद स्थिती. त्यानंतर श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याकडे न्यायचे आहेत. 2, आता पाठीचा भाग पूर्ण उचलायचा आहे. हनुवटी छातीत रुतवायची आहे आणि पाय सरळ करायचे आहेत. 3, सर्वांगासन. आसन स्थिती पूर्ण. 30 सेकंद याच स्थितीत थांबायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडायचं आहे. 1, 2, 3. आता हलासन करणार आहोत. हल म्हणजे नांगर. नांगरासारखी शरीराची स्थिती होते म्हणून याला हलासन म्हटलेलं आहे. श्वास घेत द्विपाद उत्तानपाद स्थिती. 1, 2, 3. आसन स्थिती पूर्ण. दोन्ही हात एकमेकांना समांतर, दोन्ही पायाचे नख जमिनीला टेकलेले, जालंधर बंद बांधलेला, श्वसन संथ, मन शांत. 30 सेकंद ह्याच स्थितीत थांबायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडणार आहोत. सावकाश दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत. 1, सावकाश पाठ जमिनीवर टेकवायची आहे. द्विपाद उत्तानपाद स्थिती. 2, सावकाश दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. 3, हलासन सर्वांगासन केल्यामुळे जालंधर बंद जो बांधला गेला होता त्याला ओपन करायचा आहे. मत्स्यबंद बांधायचा आहे, त्यामुळे मत्स्यासन. 1 ला दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे. 2, जमेल त्या पायाची घडी घालायची आहे. 3, दुसऱ्या पायाची घडी घालायची आहे. शयनस्थितीत पद्मासन घालायचं आहे. 4, दोन्ही हाताचे तळवे कानाजवळ ठेवायचे आहेत. 5, टाळू जमिनीवर ठेवायची आहे. पाठ उचलायची आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आहे. आसन स्थिती पूर्ण. श्वसन संथ, मन शांत. या स्थितीत 30 सेकंद थांबायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडणार आहोत. 1, 2, पाठ जमिनीवर. 3, उजवा पाय बाजूला. 4, डावा पाय बाजूला. 5, दोन्ही पाय जोडून घ्या. शयन स्थिती.
आता शयन स्थितीतून विपरीत शयन स्थितीत जाणार आहोत. 1 कोपरांवर, 2 बैठक स्थिती, 'भुजंगासन साखळी करणार आहोत. सहज हस्त भुजंगासन. दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने खेचून घ्यायचे आहेत, एकमेकांना समांतर ठेवायचे आहेत. 2 ला कोपरात हात वाकवायचे आहेत. फुलासारखा हाताचा आकार करून त्यावर हनुवटी ठेवायची आहे. सहज हस्त भुजंगासन आसन स्थिती पूर्ण कमीत कमी 30 सेकंद या स्थितीत थांबायचं आहे. त्यानंतर आसन सावकाश सोडणार आहोत. 1 दोन्ही हात एकमेकांना समांतर डोक्याच्या वरच्या दिशेने खेचलेल्या अवस्थेत. 2 हात जागेवर म्हणजे हात कमरेजवळ, हाताचा तळवा जमिनीवर. शिरो हस्त भुजंगासन. दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने, हाताचे तळवे जमिनीवर ठेवायचे आहे. 2 ला हात सरळ होईपर्यंत वर यायचा आहे. छताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 30 सेकंद याच स्थितीत थांबायचं आहे. आसन सोडणार आहोत. सावकाश श्वास सोडत कपाळ जमिनीवर. 1 2 हात जागेवर. विपरीत शयन स्थिती. कर्णहस्त भुजंगासन. 1 दोन्ही हात कानाजवळ, डावा हात डाव्या कानाजवळ, उजवा हात उजव्या कानाजवळ, कपाळ जमिनीवर. 2 हात सरळ होईपर्यंत वर यायचा आहे. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले ठेवायचे आहेत. दोन्ही गुडघे एकमेकांना जोडलेले ठेवायचे आहेत. 30 सेकंद या स्थितीत थांबायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडणार आहोत. श्वास सोडत कपाळ जमिनीवर. 1 2 दोन्ही हात जागेवर. विपरीत शयन स्थिती. यानंतर वक्रहस्त भुजंगासन. 1 ला दोन्ही हात छातीच्या बाजूला, डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे. 2 ला हात न वाकवता फक्त छातीचा आणि किंचित पोटाचा भाग उचलायचा आहे. आसन स्थिती पूर्ण कमीत कमी 30 सेकंद या स्थितीत थांबायचं आहे. त्यानंतर सावकाश आसन सोडणार आहोत. श्वास सोडत कपाळ जमिनीवर. 1 2 दोन्ही हात जागेवर. विपरीत शयन स्थिती. यानंतर सरळ हस्त भुजंगासन. 1 ला दोन्ही हात छातीच्या बाजूला, डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे. 2 ला श्वास घेत हात सरळ होईपर्यंत वर यायचं आहे. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले, टाचा एकमेकांना जोडलेला, गुडघे एकमेकांना जोडलेले. आसन स्थिती पूर्ण. कालावधी सुरू. कमीत कमी 30 सेकंद या अवस्थेत थांबायचं आहे. सावकाश आसन सोडणार आहोत. श्वास सोडत कपाळ जमिनीवर. 1 2 दोन्ही हात जागेवर. यानंतर कटिहस्त भुजंगासन. कटिहस्त म्हणजे हात कमरेच्या बाजूला ठेवायचा आहे. 1 डावा हात डाव्या बाजूला, उजवा हात उजव्या बाजूला. 2 हात सरळ होईपर्यंत वर यायचा आहे.
दृष्टी छताकडे. आसन स्थिती पूर्ण. कमीत कमी 30 सेकंद कालावधी. आता आसन सोडणार आहोत. सावकाश श्वास सोडत कपाळ जमिनीवर. 1 2, दोन्ही हात जागेवर. विपरीत शयन स्थिती. यानंतर अर्धशलभासन. 1 ला दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे आहेत. हाताचे तळवे जमिनीवर. 2 ला डावा पाय उचलायचा आहे, त्याला उजव्या पायाचा आधार द्यायचा आहे. हनुवटी जमिनीवर. आसन स्थिती पूर्ण. कमीत कमी 30 सेकंद या स्थितीत थांबायचं आहे. आसन सोडणार आहोत. 1 सावकाश पाय जमिनीवर ठेवायचा आहे. 2 विपरीत शयन. त्यानंतर उजव्या पायाने करणार आहोत. 1 उजवा पाय उचलायचा आहे, त्याला डाव्या पायाचा आधार द्यायचा आहे. हनुवटी जमिनीवर. आसन स्थिती पूर्ण. कमीत कमी 30 सेकंद या स्थितीत थांबायचं आहे. आसन सोडणार आहोत. सावकाश पाय जमिनीवर घ्यायचा आहे. 1 2 विपरीत शयन स्थिती. यानंतर धनुरासन करणार आहोत. 1 दोन्ही पायात अंतर. 2 गुडघ्यात पाय वाकवायचे आहेत. 3 दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडायचे आहेत. 4 संपूर्ण शरीर वर उचलायचं आहे, फक्त ओटी पोट जमिनीवर. कमीत कमी 30 सेकंद ह्या स्थितीत थांबायचं आहे. सोडणार आहोत. 1 2 3 4 दोन्ही पाय जोडलेले. विपरीत शयन. यानंतर मकरासन करणार आहोत. 1 ला दोन्ही पायात अंतर. 2 ला हाताची घडी करायची आहे. 3 ला हाताच्या घडीवर सावकाश डोकं ठेवायचं आहे. विश्रांती घ्यायची आहे. श्वसन संथ, मन शांत. 1 मिनिट या अवस्थेत थांबणार आहोत. मकरासन सोडणार आहोत. 1 मान सरळ. 2 हात जागेवर. 3 पाय जागेवर. विपरीत शयन स्थितीतून बैठक स्थितीत यायचं आहे. 1 दोन्ही हात छातीजवळ. 2 ताठ तिरकी अवस्था. 3 4 5 6 बैठक स्थिती पूर्ण. दोन्ही हात कमरेजवळ. पाठीचा कणा ताठ. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले. बैठक स्थितीतील आसन वज्रासन. 1 डावा पायाची विरुद्ध दिशेने घडी घालायची आहे. त्यानंतर उजवा पाय चवड्याची खोबण बनवायची आहे. 3 ला हाताची द्रोण मुद्रा गुडघ्यांवर ठेवायची आहे. डावा हात डाव्या गुडघ्यावर, उजवा हात उजव्या गुडघ्यावर. पाठीचा कणा ताठ. डोळे अलगद मिटलेले. श्वसन संथ, मन शांत. वज्रासन योग मुद्रा प्रकार 1. डावा हात मागच्या बाजूला. त्यानंतर उजवा हात मागच्या बाजूला. दोन्ही हात एकमेकात गुंफायचे आहेत. 3 श्वास पूर्ण सोडायचा आहे. पोट रिकामं करायचं आहे. श्वास सोडत कपाळ जमिनीवर ठेवायचं आहे. सीट उचलायचं नाही आहे. सीट
टाचेवरच टेकवून ठेवायचं आहे. आसन स्थिती पूर्ण, श्वसन संथ, मन शांत. त्यानंतर आसन सोडणार आहोत. 1 श्वास घेत सरळ व्हायचा आहे. 2 उजवा हात गुडघ्यावर. 3 डावा हात गुडघ्यावर. वज्रासन योग मुद्रा प्रकार 2. डावा हात नाभीखाली, उजवा हात. श्वास पूर्ण सोडायचा आहे. पोट रिकामं करायचं आहे. कपाळ जमिनीवर ठेवायचं आहे. सीट उचलायचं नाही. आसन स्थिती पूर्ण, कमीत कमी 30 सेकंद या स्थितीत थांबणार आहोत. वज्रासन योग मुद्रा प्रकार 2. सोडणार आहोत. 1 श्वास घेत वर यायचं आहे. 2 उजवा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे. 3 डावा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे. 1 उजवा पाय जागेवर. 2 डावा पाय जागेवर. 3 दोन्ही हात कमरेजवळ. बैठक स्थिती पूर्ण. पद्मासन करणार आहोत. 1 ला दोन्ही पायात अंतर. 2 जमेल त्या पायाची घडी. 3 दुसऱ्या पायाची घडी. 4 हाताची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले. त्यानंतर याच अवस्थेत पर्वतासन करणार आहोत. 1 ला दोन्ही हात समोरच्या दिशेने घेऊन हातात हात गुंफायचा आहे. 2 दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने खेचून घ्यायचे आहेत. दोन्ही हाताचे दंड कानाला चिकटलेले असले पाहिजे. त्यानंतर आसन सोडणार आहोत. 1 दोन्ही हात सावकाश समोरच्या दिशेने. 2 हाताची ज्ञान मुद्रा. पद्मासन सोडणार आहोत. 1 2 3. दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तोः स्वस्ति स्मृता मती मतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भय हारणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदाद्रचित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
स्वाहा ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरि कर्ता हरि कर्ता हि केवलम् हरि शांति शांति शांति। शरणागत मुद्रा. हाताचा नमस्कार तसाच ठेवायचा आहे. सर्व साक्षी परमात्म्याला आजचा अभ्यास अर्पण करत आहोत अशी भावना मनात ठेवायची आहे. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, तिला नमन करायचं आहे. संकल्प करायचा आहे, आज मी स्वतः दुःखी होणार नाही, कोणालाही दुःख देणार नाही. जे काही कर्म करेल प्रामाणिकपणे करेल, मनापासून करेल. मन शांत.